आपण पाहतोय की रस्त्याच्या दुतर्फा अनेक तरुणींनी खूप मोठी गर्दी केलेली आहे. आपल्या मोबाईलमध्ये या सर्व मंडळांची छबी ते टिपत आहेत, रेकॉर्डिंग करत आहेत आणि अगदी पाऊस असूनसुद्धा 4-4 तास उभं राहून त्यांचा उत्साह तसाच दुपारी कायम राहिला होता. आणि या पावसामध्ये देखील आमचा प्रतिनिधी लैलेश बारगजे गेला आणि त्यानं मिलिंद काही उत्साही तरुणींची भेट घेतली. ते आपण आता पाहूयात. जरूर, जरूर. मिरवणुकांचा उत्साह आता शिगेला चढताना पाहायला मिळतोय. ढोल ताशांचे पथकं आपल्या तालावर थिरकताना दिसत आहेत आणि त्या ढोल ताशाच्या गजरामध्ये गणेशाची मिरवणूक हळूहळू पुढं सरकती आहे आणि एकूणच हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याच्या दूरतर्फा नागरिक पुण्यातले बाहेर आलेले आहेत आणि यांच्यातला उत्साह देखील कमी नाही आहे. अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये हे नागरिक देखील या गणेश उत्सवाला एन्जॉय करतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरुण या ठिकाणी या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. तू कुठून आलेली आहेस? तुला काय वाटतं या मिरवणुकीत? मी हिंजवडीवरून आली आहे. पहिल्यांदा आली आहे. खूप छान वाटतंय. तुझा काय अनुभव आहे? तुझं कितवं वर्ष आहे हे मिरवणूक पाहायचं? माझं पहिलंच वर्ष आहे आणि पाऊस असूनही उत्साह काही कमी झालेला नाहीये. आज पाऊस पडतोय, काही अडथळा वाटतोय का तुला याच्यात? नाही, मजा येते. तुझा काय अनुभव आहे आजचा? खूप एन्जॉय करतो आम्ही. खूप मजा येते. पाऊस असला तरी एन्जॉय करतो. तुला काय वाटतंय आज? खूप खूप उत्साह आहे. पावसाने आज आमच्या दोघीने चालला. आम्ही सर्व मानाच्या गणपती दर्शन घेतोय आणि खूप चांगलं वाटतं. एकूणच तरुणांचा उत्साह पाऊस असला तरी अत्यंत शिगेला पोहोचलेला आहे. पाऊस असू दे किंवा काही असू दे, हा उत्साह कमी होताना पाहायला मिळत नाही. उलट पाऊस असला तर पावसाचाही वेगळा आनंद या गणपती विसर्जनाच्या निमित्तानं या ठिकाणी घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही कुठून आलेला आहात? तुम्हाला काय आनंद घेताय का तुम्ही या मिरवणुकीचा? हो, भरपूर आनंद. आम्ही बावधनमधून आलो. कितवं वर्ष आहे तुमचं हे मिरवणूक पाहायचं आणि या मिरवणुकीत आज पाऊस पण येतोय, तर तुम्हाला काय जास्त आनंद होतोय का आहे तसंच आहे? तिसरं वर्ष आहे आणि खूप आनंद होतो. खूप मजा येते बघताना. आम्ही गेले 10 वर्ष. तुम्हाला काय वाटतंय? आम्ही गेले 10 वर्ष झालो. 10 वर्ष झालं आम्ही गणपतीला येतोय. गणपतीत भरपूर वेळा पाऊस पण आलेला आहे, पण आम्ही तरी पण येतोय इथं गणपतीला आणि खूप आनंद मिळतो. आमचं गाव सांगली आहे. पावसामुळं आनंद वाढतो का कमी होतो? पावसात आपण आनंद वाढतो, आमचा उत्साह वाढतो आम्हाला तेवढा. तुमच्या काय भावना आहेत या विसर्जनाबद्दलची? तुमची काय वेगळी मजा वाटते तुम्हाला? खूप मस्त वाटतं इथं या ठिकाणी आणि दरवर्षी काही असो परिस्थिती, ऑफिस चुकवून असो किंवा काही असो, आम्ही नक्की येतो बघायला आणि संध्याकाळी पण येतो आम्ही. डॉल्बी असते तेव्हा. तुला काय वाटतं रे? ही कितवी मिरवणूक आहे तुझी आणि तुला काय वाटतं या मिरवणुकीत? पहिल्यांदा आलो इथे. चांगला आनंद वाटतोय. एकूणच मिरवणुकीचा उत्साह अत्यंत वेगळा आहे आणि या उत्साहामध्ये कुठेही कमी नाही आहे. पाऊस जरी झालेला असला तरी देखील मिरवणुकीचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही आहे. कॅमेरामॅन संपत मोरेसह लैलेश बारगजे, साम TV.